म्हणजे मी कायम हे लक्षात ठेवतो की गोष्टींपेक्षा एक्सपिरियन्सेसकडे लक्ष देतो. कारण ट्रॅव्हलिंग इज एन एक्सपिरियन्स. मला गोष्टी काय आठवणार आहेत, मला जे मनाला कुठेतरी भिडलंय भावलंय ते, तर एक्सपिरियन्सेस वरती फोकस करता येईल का? म्हणजे आम्ही पॉंडिचेरीत गेलो होतो आणि तिथे आम्हाला एक आमच्या शेजारच्या रूममध्ये 2 मुली राहत होत्या आणि मग त्यांच्यासोबत आम्ही एअरबीएनबी बुक केलेलं, तर तिथे गप्पा झाल्या आणि मग त्यांनी एक जागा सजेस्ट केली की जिथे खूप सुंदर तमिळियन जेवण मिळतं. आणि आमचं झालं की यार ऑथेंटिक तमिलियन फूड आम्हाला खायला कुठे मिळणार. तर मग आमचा काहीतरी दुपारचा प्लॅन होता की काहीतरी पॅटिसेरीला जायचं आणि काहीतरी छान क्रॉसॉन्स खायचे. पण आमचं असं झालं की चला तिकडे जाऊयात आणि फॉर्च्युनेटली त्यांच्याकडे एक स्लॉट ओपन होता. आम्ही तिकडे गेलो. इतकं सुंदर जेवण मी म्हणजे असं कधीतरी होतं ना की हे जेवण बघून रडावंसं वाटतं. तर तसं आमचं झालं एवढं होतं. चांगलं इतकं सुंदर जेवण, म्हणजे इतकं सुंदर म्हणजे जेवणच मी खाल्लं तमिलियन नाही. जेवण म्हणजे लाईक म्हणजे खूप वेगवेगळा प्लॅटर होतं. एकतर खूप मोठा मस्त मासा होता त्याच्यात, लॉबस्टर सारखा, थाळी सारखंच होतं ते. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या, इतक्या वेगवेगळ्या चटण्या, मग पायसम आणि हे ते अशा इतक्या वेगळ्या गोष्टी, वेगळ्या प्लॅटर, म्हणजे जिभेला त्या गोष्टींच्या चवीची सवयच नाही. तर असं काहीतरी खाल्लं की मग वाटतं की हा आता मग माझ्यासाठीची कोर मेमरी जर पॉंडिचेरीतली काय असेल तर ती ही आहे, जी कदाचित मी प्लॅनही केली नव्हती. तसं खूप जास्त प्लॅन केलं ना, तर मग मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी फिझल आउट होतात, विसरतो. हरकत नाही फोटो काढायला, 2-4 फोटो काढले बस झालं. पण फक्त फोटो काढण्यासाठी आणि मी या ठिकाणी प्रवास करतोय हे लोकांना दाखवण्यासाठी प्रवास केला की मग काहीच उपयोग राहत नाही त्याचा, असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. म्हणजे ओंकार म्हणतो मला माझ्या आईसोबतचा हा रेग्युलर वाद आहे की प्लीज बकेट लिस्ट नको ठेवायला. आय एम ऍब्सोल्युटली अगेन्स्ट बकेट लिस्ट वेन वी आर ट्रॅव्हलिंग. म्हणजे पर्सनल मत आहे अगेन की काय होतं बकेट लिस्ट म्हणजे एका डेस्टिनेशनला गेल्यानंतर तिकडे काय 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 Yeah. बघायचं. आणि ते असं होतं ना की आपण म्हणजे स्पेशली आपण मिडल क्लासमधून आल्यावरती ते होतं ना की 10 दिवस मिळालेत ना, त्याचा पैसा वसूल झाला पाहिजे. आणि पैसा वसूलची चुकीची डेफिनेशन वाटते मला ती की 25 गोष्टी बघितल्या ना तरच पैसा वसूल होतो. मला वाटतं 4 गोष्टी छान बघितल्या तर त्यातनंही पैसा वसूल होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही 7 दिवसाच्या युरोप ट्रिपवरती चाललाय तर त्याच्यात किती कंट्रीज झाल्या आणि इंस्टाग्रामवरती किती फ्लॅग्स लावता आले आणि किती शिक्के झाले याला काही फरक नाही पडत. त्याच्यापेक्षा एक देश किती छान बघितला हे जास्त महत्वाचं वाटतं अगेन पर्सनली मला. सो ते वाटतं की तिथे जाऊन ते छान बघणं म्हणजे त्या एखाद्या लुव्रला एका दिवसात काहीच बघू शकत नाही आपण अनफॉर्च्युनेटली, एवढं मोठं आहे. पण ठीक आहे, आता तेवढा वेळ प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे असं नाही. तसंच की बाबा तुम्ही गेलाय तर तिथे किती वेळ देता. म्हणजे एका दिवसात 4 म्युझियम्स बघणं. ते म्युझियम बघताना मला ते खूप फनी वाटतं. लोक पळत म्युझियम बघतात. कसं बघतात मला माहिती नाही. म्हणजे अगेन प्रत्येकाचा पर्सनल हे असू शकतो. आणि ओंकारने सांगितलं तसं तो फूड एक्सपिरियन्स तुम्हाला आय लाईक दॅट पर्टिक्युलर वर्ड की ते तुम्हाला ऍक्सिडेंटल असलं पाहिजे. ते छान म्हणजे सेरेंडिपिशियस असलं पाहिजे. कारण का सेम याचं पण मला असंच झालं होतं पॉंडिचेरीला. सेम माझं असंच झालं होतं की पॉंडिचेरीला गेलो मी आणि तनुजा फिरतोय. आम्ही हनीमूनला गेलो होतो कारण का तेव्हा कोविड होता. त्यामुळे पॉंडिचेरी वॉज द ओनली स्पेस जिथे सगळ्यात कमी हे होतं आणि तेव्हा त्या स्लॉटमध्ये चालू होतं आम्ही पॉंडीला 31 डिसेंबरला होतो आणि 1 जानेवारीला फिरतोय आम्ही. असं अर्धे रेस्टॉरंट्स बंद आहेत, काही नाही आणि माहितीच नाही आणि मी काहीच रिसर्च केलेलं नाही, काही मला आयडियाच नाही आणि फिरतोय आणि असं मला एक लिटरली खानावळ दिसली, साधी खानावळ दिसली जिथे मला आता नाव आठवत नाही त्या बिर्याणीला काय म्हणतात, साऊथ इंडियन कोणती तर बिर्याणी होती आणि मी तिथे आत गेलो आणि ती बिर्याणी खाल्ली आणि आज ताग्याची माझी फेवरेट बिर्याणी ती आहे. मला माहिती नाही, मला त्या प्लेसचं नाव नाही माहिती, काहीच नाही. आम्हाला जायचं होतं कोरमंडलला, तिथे जाऊन पिंक पास्ता खायचा होता, ते बकेट लिस्टमध्ये होतं, तिथे बुकिंग मिळालंच नाही. पुढे जातात ते चुकून एक साधी खानावळ दिसली, असं काही ग्लॅमरस नव्हती. आज जाऊन छान प्लास्टिकच्या चेअरवरती बसून बेसिक स्टीलच्या प्लेटमध्ये बिर्याणी खाल्ली, पण आज ताग्याची बेस्ट बिर्याणी ती होती आणि ती मेमरी आहे. म्हणजे अगेन हे असं काहीतरी तुला नेहमी लक्षात राहणारच, राईट.